नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। ग्रामीण भागात अद्यापही बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे। प्रशासन वेळोवेळी जनजागृती करून बालविवाह रोखण्याचे प्रयत्न करीत आहे, मात्र ग्रामीण भागातील बेड्यावर आणि पाड्यावर आजही बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे। असाच गोंडबुरांडा येथील बालविवाह रोखण्यात मारेगाव प्रशासनाला यश आले आहे। मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे बालविवाह होणार असल्याची माहिती तहसीलदार उत्तम निलावाड यांना मिळताच त्यांनी गोंडबुरांडा येथे जाऊन बालविवाह होणार असलेल्या मुलीची सर्व कागदपत्र तपासून घेत ती अल्पवयीन असल्याची खात्री करून घेतली। सदर वधू कुटुंबियांची समजूत काढण्यात तहसीलदार उत्तम निलावाड यांना यश आले। जिल्हाधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांचे मार्गदर्शनाखाली उत्तम निलावाड, तहसीलदार भीमराव वनखेडे, गटविकास अधिकारी कळमनकर, बालविकास प्रकल्प अधिकारी विक्की जाधव, पोलीस उपनिरीक्षक हेमराज राठोड, सहाय्यक गटविकास अधिकारी, सरपंच, सचिव, पोलीस पाटील इत्यादी गावकरी यासह गावकरी उपस्थित होते। असे लग्न होणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो। यासोबतच बाल विवाहाचे भविष्यातील बालकांवर होणारे शारीरिक मानसिक दुष्परिणाम याबाबत आम्हाला समज देण्यात आली। ठीक आहे, आम्ही आमच्या मुलीचे लग्न पुढे ढकलण्याचा किंवा थांबवण्याचा निर्णय घेतला असून तिचा सर्वतोपरी सांभाळ आणि देखभाल करण्याची आमची कुटुंबियांची जबाबदारी आहे, हे आम्ही मान्य करीत असून कोणत्याही प्रकारे आमच्याकडून आमच्या मुलीला त्रास दिला गेल्यास अथवा तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती केल्यास अथवा कोणत्याही प्रकारे भावनिक किंवा सामाजिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास आमच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी किंवा करावी। आमच्या मुलीचे वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतरच यथोचित लग्न करून देऊ। आम्ही तिचे कोणत्याही स्वरूपात लग्न करून देण्याचा प्रयत्न केल्यास आमच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे। या कबुली जबाबाद्वारे आम्ही आमच्या मुलीचे स्वखुशीने विवाह पुढे ढकलीत किंवा थांबवीत आहोत। अक्षय मुहूर्ताच्या तीर्थावर सरासरी लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जातात आणि त्यापासनं लग्न लावले जातात। आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी मौजे गोंडबुरांडा येथील पारडी बेडा वस्तीवर जाऊन दिनांक 2 मे 2025 रोजी 18 वर्ष वय पूर्ण न झालेल्या मुलीचा विवाह होणार होता अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही गटविकास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सरपंच इतर मंडळी पारडी बेड्यावर जाऊन विवाहाच्या ठिकाणी मुलीच्या वडिलांना, आईला बोलावून घेऊन 18 वर्ष वय पूर्ण झालेले नसल्यामुळे आपण दिनांक 2 मे 2025 रोजी जो मुलीचा विवाह आयोजित केलेला आहे तो रद्द करावा अशी त्यांना विनंती केली। तसेच कमी वयाच्या मुलीचा विवाह केला तर भविष्यात काय दुष्परिणाम होतात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच बाल प्रतिबंधक अधिनियम 2006 मधील तरतुदीप्रमाणे जर असा विवाह झाला तर दंडाचं प्रावधान आहे असेही सांगण्यात आलं। त्यावेळी मुलीच्या आई वडिलांचे समाधान झाल्यामुळे त्यांनी दिनांक 2 मे 2025 रोजी होणारा विवाह रद्द केलेला आहे। धन्यवाद।